उद्या नवी मुंबईत विविध विकास कामाचा शुभारंभ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्यानिमित्ताने उल्व्यामध्ये जय्यत तयारी सुरू आहेत। तसे वाहतूक नियमात देखील काही बदल करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी थेट वाहतूक डीसीपी तिरुपती काकडे सर TV9 मध्ये आपलं खरं तर स्वागत आहे। सर, उद्या वाहतूक मध्ये काही बदल करण्यात आले नेमके कसे असतील? या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उद्या सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 2200 वाजेपर्यंत नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये जड अवजड वाहनांना बंदी करण्याची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या बंदोबस्तामध्ये वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी 1 DCP 2 ACP आणि जवळपास 70 अधिकारी आणि 530 अंमलदार सोबत 200 वॉर्डन यासह कुठं वाहतूक कोंडी होणार नाही किंवा या कार्यक्रमाला येण्या जाण्यासाठी अडचण येणार नाही, नागरिकांना कुठली अडचण येणार नाही या दृष्टीनं आपण बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे। तर या व्यतिरिक्त अतिरिक्त काही पोलिसांचा फौजफाटा काही मागवण्यात आला आहे का ट्रॅफिक संदर्भात? ट्रॅफिकसाठी वाहतूक नियमनासाठी एवढं मनुष्यबळ पुरेसं आहे, त्यामुळे या मनुष्यबळासाठी ऑप्टिमम यूज करून वाहतुकीचं नियोजन करतात। तर ज्या अवजड वाहनांना बंदी उद्या घालण्यात आली आहे त्यांना कुठे थांबवण्यात येणार आहे का वेगळ्या मार्गाने वळवण्यात येणार आहे? या अवजड वाहनाच्या अनुषंगाने जी अधिसूचना आपण दिलेली होती त्या अधिसूचनेच्या संदर्भाने सुद्धा ADGP ट्रॅफिक यांनी सुद्धा एक अधिसूचना काढलेली आहे। त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी सुद्धा ती अधिसूचना लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे अवजड वाहनं जी आहेत ते वेगवेगळ्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात येतील, म्हणजे ते या नवी मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठेही पार्क होणार नाहीत किंवा या भागात फिरणार नाहीत या दृष्टीनं ती अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। धन्यवाद। आपण पाहू शकतो की उद्याच्या कार्यक्रमासाठी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहनांना देखील बंदी घालण्यात आलेली आहे अशी माहिती वाहतूक DCP तिरुपती काकडे यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन शुभम सोनवणेसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।